ओ माँ, ओ माँ, लेके पूजा की थाली जो मन की जगाई, तेरी आरती उतारो भोली माँ। तू जो तेरे सहारा सुख जीवन का सारा, तेरे चरणों पे वारो भोली माँ। ओ लगाया, दूल्हे तेरे चरणों की लेकर माथे तिलक लगाया। यही कामना लेकर मैया द्वारे तेरे में आया। रहूं मैं तेरा होके तेरी सेवा में खोके, रहूं मैं तेरा होके तेरी सेवा में खोके, सारा जीवन गुजारूं भोली माँ। तू जो दे सहारा सुख जीवन का सारा, तेरे चरणों पे वारो भोली माँ। ओ मायच्या दरबारात भजन करा। वा वा छान। जयकारा माँ शेरावाली का बोल साचे दरबार की जय। सद्गुरु हरिहर महाराज की जय। सपने हुआ ये जन्म के मैं था, जन्मों से गंगा। सपन हुआ ये जन्म के मैं था, जन्मों से गंगा। तूने माटी कावर दे कर दिया माना। करूं मैं तेरा हो तेरी सेवा होके, मैं तेरा होके सेवा में होके, तेरा जीवन तू जो दे जीवन का मायसाठी एक, आणि खऱ्या अर्थानं ती ही जी माता आहे माय आहे, इथे असलेल्या ज्या माता आहे आणि गावातील जेवढ्या काही माता आहे, दुर्गा माता तर मूर्तीमध्ये आपण बसवली आहे, पण खऱ्या अर्थानं आपल्या घरात दिवस रात्र काम करणारी जी माता आहे ते तिच्यामध्ये दुर्गा माता पाहायची आपल्याला खऱ्या अर्थानं। आणि त्या मातेला त्या मायेला सन्मान जर मिळाला तर खऱ्या अर्थानं घर घर व्यसनमुक्त होऊ शकते, हर घर निर्व्यसनी राहू शकते, हर घर
स्वर्गासारखं जीवन जगू शकते, हे सर्वात मोठी बाजू आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर. मायेचा सागर जीवनाकर. मायेचा सागर जीवनाकर. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर. माझे काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर. सर्वांच्या वतीनं आमच्या कुसुम आईला भावपूर्ण श्रद्धांजली. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात. राहिली समाजासाठी तू कष्टाच्या कामात. राहिली समाजासाठी तू कष्टाच्या कामात. कधी मिळेल मोठभर घास, कधी घडेल तिला उपवास. कधी मिळेल मोठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चाला चालताना पाया वास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर. चांदणी तू चंद्राची गोर. रवीची चांदणी तू चंद्राची गोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये खूप आयुष्य जगेल. आई देवापाशी तुला जन्मोजन्मी मागेल. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर.
आवाज कमी. जव नेती काढून या मम प्राणा काढून, मरणाच्या संकटाला कोणी नाही आपुले, देशील ना साथ ते तू शिरी धरुणी कर भले. देवा, आपण आयुष्यभर जे जीवन जगतो, शेवटल्या क्षणामध्ये त्या ईश्वराचं चिंतन आणि त्या प्रभूचं चिंतन आपल्या मुखात येणे जरुरी आहे. मृत्यू अशी झाली पाहिजे. माणसाचं जीवन कीर्तिरूपानं उरलं पाहिजे, यासाठी माणूस आहे. तुम्ही किती कमवलं, किती जमवलं, पैसा अडका धन दौलत याला महत्व नाही. तुम्ही सर्वाशी कसे वागले, सर्वाशी कसे समरस राहिले, हे खरंच आपल्या जीवनाची पावती आहे. आपल्या जीवनाची तेच पावती आहे. समोरच्या काळात धकाधकीचं कार्य आहे, जोरदार बिमाऱ्या येणार आहे, आणि आता जिकडे तिकडे युद्ध सुरू झाले आहे. युद्ध का बरं झाले? आपणच तयार केलं. ते हे सगळं तयार आपणच केलं. बॉम्ब तयार केले, मिसाईल तयार केले, आणि ते देशादेशावर आपणच टाकणार आहे. तयारी आपणच केली. कोणाला मारण्याची? आपल्यालाच मारण्याची. आपली भारत भूमी एवढी चांगली आहे, आणि त्यातला आपला महाराष्ट्र आणि त्यातला आपला विदर्भ एवढा सुंदर आहे की संतांची भूमी आहे. इथे सप्ते कार्यक्रम चालू राहते. या कार्याच्या माध्यमातून आपल्याला बदल होते आपल्यामध्ये, आणि हा जो बदल निश्चित आहे या संतांच्या विचारामुळे होते. आणि म्हणून समोर म्हणतात, आपण जेव्हा मरतो ना त्या टायमाला सगळे लोक घाई करतात. चला म्हणते, अरे काढा लवकर लवकर याला, घरात काही ठेवू नका. आपली किंमत कवपर्यंत आहे, जोपर्यंत या हाडा माशाच्या शरीरामध्ये हवा भरलेली आहे प्रभूच्या नामाची, तोपर्यंत शरीराची किंमत आहे. ते मग घोडे महाराज राहो का तुम्ही राहो. हरिभार महाराजांनी जेवण केलं, जेवण करायला सांगितलं, अरे जेवून घ्या, आता माझा वेळ येत आहे, जेवण करून घ्या. अशी शक्ती किती मोठी आहे. ते आपलं मरण आपल्या डोळ्यानं पाहिलं, आपलं मरण हे आपल्या मुखानं सांगितलं, आणि कोणाला उपाशी बी नाही राहू दिलं आहे ना. काय सुंदर आहे. आणि म्हणून नाही एवढी ताकद येईन आपल्याला. संतान एवढी ताकद जरी नाही आली ना, तरी आपल्याला माणूस म्हणून जगण्याची जरी संधी मिळाली आणि ताकद आली, ते भरपूर आहे. नाही संत बनायचं, नाही देव बनायचं, नाही देवी बनायचं, पण माणूस तरी बनलं पाहिजे. या हिवरा गावाचं मोठं कौतुक करावं असं आहे की मागच्या वेळेस सुद्धा या गावात मी आलो, या कार्यक्रमात आलो. इथे कार्यक्रम होता, बालू पाटलांनी आणलं होतं की महाराज म्हणे आपल्याला आपल्या हिवऱ्याला कार्यक्रम ठेवायचा आहे. योगायोग आहे, कोण्यातरी निमित्तानं आमच्या कुसुमबाईच्या या 14वीच्या निमित्ताने इथे येण्याची संधी आली. इथे आलेले आमचे बालूभाऊ आहे, पांडे, आमचे मित्र, आमचे चौधरी, अंकुश भाऊ चौधरी सुद्धा आहे. कोण्याही कार्यामध्ये धावत राहते बालूभाऊ सोबत. आणि योगायोगानं आमच्या येथील पोलीस पाटील, माजी पोलीस पाटील सुद्धा आलेले आहे. आमच्या गावातील सर्व माता भगिनी, पूर्ण तळवेकर फॅमिली, चौधरी फॅमिली, पालकर फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहे. आणि देवडे परिवार सुद्धा इथे उपस्थित आहे. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, जगती लौकिया काढा आणि जनमनती लवकरिया काढा तुनी मगतील नाचिताया देहासी हो. हे देह मानवाला मानवी जन्मात त्यासाठी पाठवलं, एकामेकाची कदर करण्याकरिता. लहानची मूर्त होती आमची कुसुम आई,
आमच्यातून निघून गेली आणि खऱ्या अर्थानं खरं गोड स्वभाव होता. तिच्याकडे पाहिलं की संताकडे पाहिल्यासारखं वाटत. या कुसुमाईकडे पाहिलं की एखाद्या संत माऊलीकडे पाहिल्यासारखं वाटते. एकदम लहानच चेहरा, लहानची मूर्त आणि चेहऱ्यावर एवढा हास्यभाव, गोड स्वभाव. आणि म्हणून त्या आईसाठी म्हणावं वाटते, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे कर फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे कर फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्त नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून म्हणा कुठूनही आल्यानंतर जशी आई आपल्यासाठी वेळोवेळी धावपळ करते. खऱ्या अर्थानं मनुष्य हा माणूस जन्माला विसरलेला आहे. माणसानं या मानवी जन्माला विसरू नये. फक्त थोडासा अहंकार आहे आपल्याला. तो अहंकार दूर झाला की घर घर वाटते. पण त्या अहंकारामुळे घरामध्ये अवदसा घुसली आहे सगळ्यांच्या. हरिभाऊजी, लोक वाईट नाही, लोक वाईट नाही, लोक चांगले आहेत. वावर वाईट नसते, हे वावर वाईट नसते. फक्त त्याला वायनारा माणूस बराबर न भेटल्यामुळे ते पडित होते. गाव वाईट नसते, घराच्या घरही वाईट नसते. फक्त तिथे संस्काराचा अभाव झाल्यामुळे, संत विचाराचे विचार त्या घरात थोडे कमी पडल्यामुळे त्या घरात दुःख निर्माण होते. बाकी काही नाही. या जन्मामध्ये सुंदर जगाचं असते, आनंद घ्यायचा असते, हे सर्वात मोठं आहे. भाग्यवान आहे आमची कुसुमाई देवडे की त्यांना आमचे जीवन भाऊ सारखे जावई मिळाले आणि त्यांची पोरगी या ठिकाणी आहे, जे जीवन भाऊची अर्धांगिनी आहे. आणि अजून एक पोरगी आहे, त्यांच्या टाळ्या वाजून स्वागत करून द्या. आणि हे जे कृपा आहे हे संतांची आहे. हो, संतांची कृपा आहे. या संतांच्या कृपेमुळे आज या ठिकाणी 14वीचा कार्यक्रम होत आहे. संतांनी लावून दिली प्रणाली की बाबा संतांचं तर नाव कोणी बी घेईन. दर वर्षाला त्यांच्या पुण्यतिथ्या आल्या, जयंती आले की संतांचं नाव घेतल्या जाते. पण आयुष्यभर ज्या मायेनं आपल्याला जन्माला घातलं, ज्या बापानं आपल्याला जन्माला घातलं, जे या भूमीवरून निघून गेले, त्या अग्नीमध्ये विलीन झाले, नाही पंचतत्वात विलीन झाले, त्यांचं नाव कोण घेईन. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये अंत्यसंस्कार अध्याय लिहिला 22वा. त्यामध्ये महाराजांनी सगळंच सांगून दिलं की बाबा आपली जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार चाला. ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी मोठं करा, ज्यांची नसल त्यांनी असं पाहून काहीच करू नका की बाबा त्यांचं एवढं मोठं केलं ना माया काऊन नाही केलं, तर कर्ज काढून ऋण काढून सण करू नका. पण ज्यांचं आहे, ज्यांच्या जवळ आहे, त्यांनी ते केलं पाहिजे असे संत सांगतात. दोनही बाजूला सांगितल्या संतांनी. असल तर कराच आणि नसल तर नका करू. 13 पत्रा पुजावून टाका, तळा पत्राळी पुजून टाका आणि मोकळे होऊन जा. जीवनभर लग्नासाठी, वाढदिवसासाठी, 13व्यासाठी खर्च जर करत बसलो तर जिवंत जीवन जगाचं कसं? खऱ्या अर्थानं माणूस आत्महत्या करते केव्हा? जेव्हा कर्ज होते तेव्हा. आत्महत्या करते केव्हा जी? जेव्हा कर्ज होते तेव्हा. म्हणून तो कर्जाचा बोजा जास्त वाढला नाही पाहिजे याची दक्षता संतांनी शिकवली. पण आजच्या काळामध्ये मनुष्य व्यसनाधीन झाला, घराघरामध्ये दुःखाचं वातावरण झालं. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने जे कार्यरत कार्य करणारे मंडळी आहे, आमची जबाबदारी अजून वाढली. फटिंग महाराज आहे ना, आमची जबाबदारी अजून वाढली. कारण आम्ही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारित झालो.
आमचं कर्तव्य आहे आता की आमचं कर्तव्य आहे की समाजाला आता जाग करण्याचं आमचं कर्तव्य आम्ही आजही करत आहे, पहिली करत आलो आणि शेवटपर्यंत करत राहणार आहे. आता मात्र जास्त जबाबदारी महाराष्ट्र शासनानं पुरस्कार दिल्यामुळे ही जबाबदारी वाढली. आम्हाला बसेस सुद्धा फ्री राहणार आहे. म्हणजे किती मोठा पुरस्कार आहे. साधारण सर्वसाधारण कोणाला मिळत नाही. हे कागदपत्र तपासले जाते. आपल्या जीवनामध्ये जे काही आपण कार्य करतो तेवढ्या वर्षाचं जे काही तुमचे जे ठेवा असते त्याच्यात पोलीस स्टेशनचा एवढा डाग सुद्धा नाही पाहिजे. बाबा जीवनामध्ये जर गुन्हा असता तर आम्हाला ते पोलीस व्हेरिफिकेशन मिळालं नसतं. पोलीस पाटील या ठिकाणी आहे ना दिलीपरावजी, पोलीस व्हेरिफिकेशन मिळालं नसतं. आम्हाला एका दिवसात पोलीस व्हेरिफिकेशन मिळालं, एका दिवसात मिळालं. कारण त्यांनी जाहीरही अशी तारीख केली, लगेच तारीख जाहीर केली ना, रिझर्वेशन भेटलं. कठीण आहे काम, सोपं काम नाही आहे, साधं काम नाही. पण आम्हाला माहीतही नव्हतं का महाराष्ट्र शासन आमच्यासाठी एवढी सोय करणार आहे. आम्ही एसीत जरी गेलो असतो तरी एसीची तिकीट होती, आम्ही विमानात गेलो असतो तर विमानाची तिकीट होती. योगायोगानं पहा, जीवनात गरिबीत जगलो, आपल्याला त्याचा आशाच नसायला पाहिजे. तो 25,000चा तो हॉल आमच्या कामाचा नव्हता. पण विदर्भ मध्ये खाली शाल टाकून झोपून गेलो, तिथे जे झोप लागले ते त्या 25,000च्या बिल्डिंग मध्ये नाही लागली. तिथून केव्हा केव्हा बाहेर निघावं असंच मला वाटत होतं. मी त्या रात्री जेवलोही नाही, उलटी झाली मला. कारण ते त्या 28व्या मजल्यावर लिफ्टनं जेव्हा जाता जाता तेव्हा जे खालवर मन होते का नाही, तेच मला पटलं नाही. मी म्हणलं डबल वर जायचं नाही आणि डबल खाली यायचं नाही. एकदा वर तर गेलो, सकाळीच निघालो तर बॅग घेऊनच निघालो. बॅग खालतच ठेवली, डबल जायचंच नाही म्हटलं. म्हणजे लक्षात ठेवा, ज्या कार्यात आपण राहतो ते बिल्डिंग मोठा महाल पाहण्याकरता नाही. संत गाडगे बाबांना आयुष्यभर आपल्या हातात खराटा घेतला आणि जीवनभर झाडलं, तेच आनंद मिळते. मला तर ती गाडीच आठवण येत होती. एक थोडासा प्रसंग सांगतो. येता येता गाडीच्या तिकिटा कन्फर्म झाल्या. संध्याकाळी 10 वाजता येणारी जे शालिमार एक्सप्रेस होती कन्फर्म झाल्या, तिकिटा मिळाल्या. पण जे टाटा हॉस्पिटल मध्ये 22 वर्षाच्या पोरीला कॅन्सर झाला, ती कॅन्सरवाली पेशंट त्या गाडीत होती आणि त्यांना तिकीटच नाही मिळाली. तर मी म्हटलं हे माझी तिकीट तू घे आणि हे सीट अजून तू घेऊन घे. म्हणजे मला त्याही सीटावर झोप नाही आली असती त्या रात्री. मी अजून शाल खाली टाकली आणि माझी तिकीट त्या पोरीला दिली. म्हटलं बेटा या सीटावर झोपतो. म्हणलं त्या 25,000च्या महालात झोप नाही आली तर मला शालीवर झोप येते. तर मला खुशीनं झोप आली. तिच्या काठानं खालतं टाकलं, तुझ्या रक्षणासाठी मी आहे. या छत्रपती शिवरायांच्या देशामध्ये जन्माले आले आपण लोक आहो. त्यांनी आपल्या कुणासाठी, आपल्या मातांसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी काम केलं, त्याची आठवण मला होती. मी म्हणलं त्या बापाला सांगितलं, बापा तू काही दुःखी मानू नको, तुझ्याजवळ तिकीट जरी नसन पण महाराष्ट्र शासनाचा माणूस तुझ्याजवळ आहे, काही काळजी करू नको. आणि म्हणून मी त्याला ते तिकीट दिली आणि त्यांना माझ्या कुशीत घेतलं. आणि मी इकडे होतो, तिकीट दाखवली त्यांना, म्हणलं ह्या तिकीट आहे. पाहिल्याबरोबर निघून चालले गेले. म्हणजे 1-2 व्यक्तीला मी आणू तर शकलो. म्हणजे आपलं काहीतरी कर्तव्य आहे. आपण आपल्याला जे मिळालेलं आहे या संतांनी दिलं ते समाजाच्या कामातच आलं पाहिजे शेवटपर्यंत. आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आशीर्वादानं हे सगळं मला मिळालं. योगायोग आहे. मला इथे जेवढा आनंद मिळत आहे इथं तो येशीच मिळत नव्हता. हो गरजा, कोणी म्हणेल वाईट काम केलं, कोणी म्हणेल चोराड्या होता, कोणी म्हणेल दारुड्या होता, कोणी म्हणेल अनेक रंगाचा होता. पण मात्र हा जीव जेव्हा मरताना आवाज देते ना देवाने, देवा पाहिजे बाबा तुझ्या कुशीत घेजो रे. अज्ञानपणामध्ये काही चुका झाल्या असेल, अज्ञानपणामध्ये काही चुका झाल्या असेल, त्या चुका आपल्या पदरात घे देवा आणि मला सांभाळून घे. असा हा जीव म्हणतो. इथे कोणी तुम्हाला अहो या जीव गेला झाला, काही सूर्य थांबला का? घोडे महाराज मरण, हरिहर महाराज गेले, काही ते हवा थांबली का? हवाही थांबत नाही, सूर्यही थांबत नाही.
कोणाचं काहीच थांबून जात नाही. एखाद्याची घरवाली मेली तर 2-4 दिवसामध्येच लग्नाची तयारी होते. काय आहे, कोणासाठी कोणी थांबत नाही. मग काय करायचंय आपल्याला इथे आल्यावर? इथे आल्यावर जे जीवन मिळालं आहे ते सुंदर जगा. जसं आमचं 8-9 वर्ष आमचं कुर्जडी गाव जगलं. त्या टायमाला भेद नव्हता, जात नव्हती, धर्म नव्हता, पक्ष नव्हता मनात. तर गाव सुंदर होतं. गावागावात जात, धर्म, पक्ष, पार्टी या सगळ्या गोष्टी आल्या आल्या सगळेच्या सगळे गाव देशता नाबूद व्हायला लागले. हे समजून घ्या. कधी कधी स्वार्थाकडे जातो. अहो अजित दादाबाजी काही कमी नव्हतं. क्षणामध्ये विमान पडलं, निघून गेला. जीवनामध्ये पहा, म्हणून आपलंही एक लक्षात घ्या, आपलं कर्तव्य काय आहे. आपलं गाव, आपलं घर, आपला परिवार व्यसनमुक्त राहावा. आपलं गाव, आपला परिवार, आपला मालक, आपल्या आजूबाजूचा शेजार सुंदर राहावा. हे आपलं जीवन आहे खऱ्या अर्थानं. नाही तर जीवन आला तसा गेला आणि पाणी वाहता वाहता मेला. असं नाही झालं पाहिजे. आपलं सगळ्याचं कर्तव्य आहे, नाही का हरिभाऊजी? आपलं सगळ्याचं कर्तव्य आहे की अनेक इथे आलेले पाहुणे मंडळी आहे. कर्तव्य करा, सुंदर कर्तव्य करा. अरे भास्करराव पेरे पाटील ज्यांचं गाव आहे पाटोदा गाव, सुंदर, त्या गावाला पहा बरं, तोही एक माणूसच होता. जोपर्यंत पदावर होता तो पण सुंदर गाव. आजही त्या माणसाची ख्याती गावागावात आहे. म्हणजे माणूस का नाही करू शकत सांगा? तुम्ही का नाही करू शकत? एक बाई एका माणसाचं व्यसन मुक्त करू शकते, एका माणसाला मुक्त करू शकते व्यसनातून. एक माणूस, एका स्त्रीचा स्वभाव जरी हट्टीला असन, रागिष्ट असन, ते ऐकत नसन, तिच्या पाया पडून म्हणा, तिले हार टाकून म्हणा, तिले देवी समजून म्हणा, तिचा स्वभाव बदलू शकते. एकामेकांना आपले एकामेकाचे स्वभाव जरी बदलवले तर जीवनामध्ये तुम्ही बी देवापासून पुरस्कार प्राप्त घेतल्यासारखे होते. कारण माणसाच्या चेहऱ्यावर निर्माण होते. म्हणजे हे देण आहे. आपल्याला असं वाटते की आम्ही भजन केलं किंवा मी कीर्तन करतो म्हणजे मोठा झालो नाही. एखादी काही साधारण माणूसही गावात असते. तो एक शेतकरी राहू शकते, एक मजूर राहू शकते, एक साधारण आई असू शकते, एक साधारण पुजारी असू शकते. त्याचा जर भाव सुंदर असेल तोही त्या परमेश्वराशी पावन झाला असं आपण समजा. खऱ्या अर्थानं आजचा दिवस 14वीचा आहे. योगायोगानं आमच्या कुसुमाई देवडे, वा ते तर पाहिले नाही आहे, पण आई कुसुम आईला आपला आवाज गेला पाहिजे. आई तुनं जे काम केलं, खऱ्या अर्थानं तू ज्या मंदिरामध्ये राहिली, खऱ्या अर्थानं तू मंदिरामध्ये 9 दिवस या नवरात्रामध्ये राहिली. आज त्याच मायेनं तुझा कार्यक्रम इथे करून घेतला. वा, टाळ्या वाजून स्वागत करा. पहा बरं, कोणाच्याही हस्ते करो, त्यात आमचे जीवन भाऊ राहो, चाहे सुभाष भाऊ राहो, देवडे परिवार राहो, चाहे बालू पाटील राहो, चाहे या गावातील सर्व जनता जनार्दन सर्व धर्म संभाव मित्र परिवार राहो, त्या सर्वांना सांगितलं परमेश्वरानं की तुम्हाला इथं करावं लागते. कालचा छोटा मोठा कार्यक्रम आमच्या जीवन भाऊनी सुद्धा गावात उरकून टाकला. वा वा, हे पोरगच झालं ना ते. अहो एक पोरगी असली तर गिफ्ट मध्ये पोरग मिळते. एक पोरगी जर असली ना आपल्याला तर गिफ्ट मध्ये पोरग मिळते. ते जीवन भाऊ पोरग मिळालं ना हो. एक पोरग असल तर त्याला दुसरीकडून आणावं लागल, पण ज्याले पोरगी असल त्याले पोरगी मिळते आणि पोरगही मिळते. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणजे पोरीचा दर्जा किती मोठा आहे बालू पाटील. ज्यांना पोरगी आहे त्यांना जर पोरासारखा जावई मिळून गेला तर खऱ्या अर्थानं 2 भाग्य उदयास आले. पोरगी मिळाली आणि जावयाच्या रूपानं पोरगाही मिळाला. कधी कधी पोरीवाले लोक दुःख मानते, महाराज आमचं कसं होईन जी, आमचं कसं होईन जी. नाही नाही माय, काही काळजी करू नको. फक्त संतांचे विचार डोक्यात ठेव. संतांचा आशीर्वाद जर झाला तर काय नाही होऊन जाईल. आता माझ्यासारखा साधारण माणूस
कुरजडी गावात जन्मला, छोटासा याच्यामध्ये छोट्याशा कुटुंबात, आणि योगायोगानं तुमचा आशीर्वाद आहे. मी गावातच काम नाही केलं असतं, तुम्ही मला सांभाळून नाही घेतलं असतं आणि गावागावानं मला बोलवलं नसतं, तर महाराष्ट्र शासनाचा पुरस्काराचा हक्कदारी मी नसतो. घरी बसल्या बसल्या थोडी महाराष्ट्र शासन भेटते. मी प्रपंच करत बसलो असतो, मायस लेकर मायस घर, तर मला महाराष्ट्र शासन पुरस्कार नाही मिळाला असता. तो पुरस्कार तुमच्यामुळे मिळाला. तुमच्या गावानं सहकार्य केलं, कुरजडी गावानं सहकार्य केलं आणि गावागावानं सहकार्य केल्यामुळं आमचे पोलीस पाटील आमच्यासोबत 8 वर्ष व्यसनमुक्तीमध्ये दारूबंदीच्या कार्यामध्ये होते. ही सर्वात मोठी बाजू आहे. आणि समोरही होईल ज्या दिवशी उजाडन दिवस पहा, लक्षात ठेवला. कधी कधी तेच वावर पडित असते आणि कधी कधी त्याच वावराले एखादी चांगला मालधनी मिळून जाते, तर ते वावरही चांगलं होते का नाही. मग त्याचा वेळ याचा असेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. सिंधुताई सपकाळ जेव्हा घराच्या बाहेर निघाली, लहानच पोटामध्ये लेकरू होतं, गर्भवती होती, तिने हकलून दिलं काजी. त्या मायनं त्या मशान घाटामध्ये जाऊन त्या लाकडावर पानगी शिजवले. तिले नाही लागलं होते तर जगाची माय झाली सिंधुताई सपकाळ. आणि आम्हाला तेरवी जमत नाही, आम्हाला काही जमत नाही, कारण जेवण खूप झालं, पोट भरून आहे, काय जेवणार आहे. काळामध्ये बदल पडला, काळात बदल पडला. हा, तुम्ही जसं वाटून घ्या म्हणाले तसं होते. तुम्ही म्हणाल मला डीट होईल तर डीटच होईल, तुम्हाला डीट नाही होईल तर होणारच नाही. तुम्हाला तुमचं मन जसं तयारी करल तसं होत असते. अमेरिकेला सजा सुनावली अमेरिका सरकारनं. पा मन काय तयार करते. अमेरिका सरकारनं सजा सुनावली दोघांना का यांना 10x10च्या रूम मध्ये टाका, यांच्या याच्यामध्ये गवाळ्या साप सोडा, या गवाळ्या साप यायला डसन आणि यायची मृत्यू होईल, अशी सजा सुनावली. सकाळी दिवस निघाला, जसं फाशीसाठी जसा कपडा एक असा घालते ना डोक्यामध्ये, त्या दोघांच्या डोक्यात टाकला आणि त्यांना सजा माहित होती. आपल्याला सजा कोणती आहे. आपल्या रूम मध्ये साप सोडणार आहे आणि तो गवाळ्या असणार आहे आणि तो डंस होणार आहे आणि त्यांना आपली मृत्यू होणार आहे, हे यांच्या डोक्यानं तयार केलं होतं. यांना त्या रूम मध्ये टाकलं. टाकल्यानंतर त्याच्यात गवाळ्या सरपणे सोडला. त्या रूम मध्ये एक ते साहेब गेले, त्यांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या त्यांच्या पायाले रुतवल्या. अशा त्याच्याही पायाला रुतवल्या 2 टाचण्या. त्याला असं वाटलं साप डसला, क्षणात मेले. साप डसला का तो काय डसला, टाचण्या टोचल्या. पण त्यांच्या मनानं तयार केलं, त्यांचा रिसर्च केला तर पाहिलं तर त्यांच्या शरीरामध्ये त्या डोम्या नागातच विष निघालं. हे विष आपण तयार करतो, लक्षात ठेवजा. या जेवढ्या काही बिमाऱ्या लागल्या का नाही आम्हाला आज गावागावात घराघरात, ह्या कोणाच्या बिमाऱ्या नाही, आम्ही लावून घेतलेल्या बिमाऱ्या आहे. पण आम्ही संतांच्या विचाराकडे जायला तयार नाही, आम्ही अंधश्रद्धेकडे जायला तयार आहे. आम्ही संतांच्या विचाराकडे गेलो तर या बिमाऱ्या दूर होऊ शकते. म्या जर लावून घेतली असती बिमारी तर मलाही लागली असती, पण मी ती बिमारी लावून घेतली नाही. म्हणून मला आज महाराष्ट्र शासनानं पुरस्कार दिला. अजून मिळणार आहे, अजून मिळेल, कारण माझं कार्य थांबलं नाही. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपल्याला कार्य करत राहायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा सांगतो, हे उदाहरण याच्यासाठी तुम्हाला दिलं कारण तुम्ही सगळेजण बिमार आहे घरात. सांगू कोणती बिमारी आहे तुम्हाला. जळण्याची बिमारी आहे, निंदा करण्याची बिमारी आहे, टीका करण्याची बिमारी आहे, दुसऱ्याचं बरं दिसतच नाही डोळ्यानं, हे एक बिमारी आहे. आणि ह्याच बिमाऱ्या तुम्हाला खोकला करत नेऊन राहिले. ज्या दिवशी तुम्ही ती बिमारी लावून घ्या, सबका भला हो जग में यही कामना हमारी, यही कामना है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों को मंदिर ये हमारा सबके लिए खुला है.
मंदिर ये हमारा सबके लिए खुला है, मंदिर ये हमारा मतभेद को भुलाए, मंदिर ये हमारा मतभेद नेणार आहे आपण. हा, काहीच नेता येत नाही बरं इथून. आमच्या आईनं काहीच नेलं नाही, सगळं इथंच ठेवून दिलं, पण तिनं मात्र कीर्ती रूपानं उरली आहे. गोपाल कृष्ण भक्त मूर्ती लहान आणि कीर्ती महान काम करून गेले आहे. अरे जीवनभर जरी ते कधी भजनात किंवा कशात दिसली नसन, साधारण होते, कोणी तिला हसली असन, लहानची मूर्त होती तर हसली असन, मी लक्षात घेऊन घ्या, तुम्ही 10 फुटाचे असाल पण तिच्या एवढी कीर्ती नाही कमवू शकणार. पण ते लहानची मूर्ती होती तरी कीर्ती कमवली. टाळ्या वाजवून स्वागत करा. म्हणजे कोणाच्या उंचीवर, कोणाच्या गरीबावर आणि कोणाच्या मोठेपणावर त्यांची कीर्ती होत नाही, तर कीर्ती त्यांच्या कर्मावर होते, त्यांच्या कार्यावर होते. आणि त्या माऊलीचं कार्य सुंदर होतं आणि म्हणून तिला अजून याही आताही नवरात्रच मिळालं. गोपाल कृष्ण भगवान. हा पोरगा आळंदीला शिकतो, यश आहे ना, जय जय है ना, जय. आता पहा, उभा आहे बाबा. एक वडील आळंदीला पाठवते, एक वडील गुरुकुंजाला पाठवते. काय तर शेवट असे पोरं पाळणा लावू शकते ना आपल्याला. ते गांजा पियत बसणार, दारू पियत बसणार, दिवसभर ओट्यावर बसणार, हे तुम्हाला पाळणा नाही लावणार, ते तुम्हाला बिमारी वाढवून देणार आहे. हे पोरग तुमची बिमारी कमी करणार आहे. वाजून द्या टाळ्या एकदा. असं पोरग मायबापाच्या डोळ्यानं दिसलं की मायबापाचं काही बिमारी. अरे माय पोरग आहे, माय पोरग बाबू, कुठून नाव घेते त्याचं, म्हणजे पहा. आणि एक पोरग गावामधून उपाध्या करून येते, त्याच्यामुळं बाप माय रात्रभर झोपत नाही. कोणती उपादान बॉय, कोणती उपादान बॉहे, काय करण बॉहे, हे विचार तिच्या मनात. आणि एक पोरग असं जर तयार झालं, म्हणून त्या पोराला आपण 10 मिनिट बोलण्याकरता चान्स देणार आहे. कारण की या पोराचं ऐकल्यानंतर आपल्यालाही वाटल की आपल्याही घरात आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आपल्याही घरात ये माया साई इथं माझ्या मागे, आपल्याही घरात आपण ग्रामगीता वाचली पाहिजे. अजी जीवनामध्ये दुसरी प्रॉपर्टी मोठी नाही आहे, लक्षात ठेवा. बंगला खूप मोठा असेल, मी तुम्हाला उदाहरण सांगतो, 25,000च्या रूम मध्ये झोप नाही आली मला, तर मला रेल्वे मध्ये चादर टाकून झोप आली. म्हणून लक्षात ठेवा, बंगला खूप मोठा असेल पण पोरांना संस्कार नसल तर तुम्हाला मेल्यासारखं वाटल. पण तुमची टिनाची झोपडी असल, गुराचं खोपडं असल, प्रॉपर्टी नसल, पण तुमच्या घरात जर पोरग निर्माण झालं चांगलं आदर्श. आमच्या सुभाषरावचा पोरगा सुद्धा खूप छान आहे, त्याचं नाव काहीतरी आहे, श्याम काहीतरी आहे. तर अशा अर्थानं मला असं वाटते की ही तुमची खऱ्या अर्थानं प्रॉपर्टी आहे. तुमचे पोरं पोरी जर चांगले निघाले ना, तर तुम्ही जीवनामध्ये सुंदर कमवलं असं मला वाटते. जे झाले होऊन गेले ते सोडा, पण समोरची ही पिढी जर तुम्हाला चांगली बनवायची असेल तर घरात कधीतरी मायनं ज्ञानेश्वरी खोलून पहा. तुम्ही सगळे मोबाईल खोलू बसणारे लोक आहे. मोबाईल खोलता येते आपल्याला, पण कधी ज्ञानेश्वरी खोलता येत नाही. मोबाईल पाहता येते दिवसभर, पण कधी ग्रामगीता खोलून वाचता येत नाही. तर ज्यांनी मोबाईल खोलू पाहिले त्यांनी पाळण्याची आशा ठेवू नका जास्त. पण ज्यांनी ज्ञानेश्वरी, ग्रामगीता, भगवद्गीता कुठेतरी पोरांना शिकवली असेल किंवा गावात ते कार्य करत असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला पाळणा लागू शकते. एवढं मात्र पक्क मोठं आहे. गोपाल कृष्ण बघा, मी ते पाळण्याची गोष्ट केली. जर मी साधारण काम करून जर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळू शकते, तर तुम्हाला तुमचं पोरग पाळणा नाही लावू शकत का हो? मला महाराष्ट्र शासन पाळणा लावू शकते, तर तुम्हाला तुमचं पोरग तर लावू शकते ना भाऊजी. तर हे कशामुळे होते? तुमच्या घरात संतांचे विचार चालले तर होऊ शकते. तर मी यशला विनंती करतो की त्यांनी 10 मिनिट मार्गदर्शन करावं आणि त्याच्यानंतर आपण श्रद्धांजली घेऊ आणि नंतर थोडा प्रोग्राम चालेल समोर. 2 मिनिटं सर्वांनी हात जोडा. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र
तिथे नांदतो नान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. आज आज या ठिकाणी हिवऱ्या गावात भवानी मातेच्या मंदिरात तसेच भवानी मातेच्या दरबारात माझ्या आजीचा सौ स्वर्गवासी कुसुमबाई देवडी यांचा 14वीचा असा कार्यक्रम चालू आहे. तर या कार्यक्रमानिमित्त तुकाराम महाराज घोडे यांची कीर्तन रूपी सेवा आयोजित केली आहे. यांच्या सुमधुरवाणीतून कीर्तन चालूच आहे. त्यातून आपण ऐकतो. माझ्या आजी कीर्तन ठेवण्याचे कारण म्हणजे एकमेव असं कारण होतं. आजी मी एकदा आळंदीला चाललो होतो महाराज. मी आळंदीला चाललो होतो, ऑटोमध्ये बसलो होतो. आजी म्हणली बाळा इकडे ये. म्हणलं काय आजी? तर आजी म्हणाली कानात सांगितलं. आजी म्हणाली बाळा मी जेव्हा मरीन ना तेव्हा 14वीला तू कीर्तन ठेवजो, कीर्तन ठेवजो. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मग आजीला म्हणलं हो मी ठेवील. नंतर जाता जाता आजी म्हणाली अरे त्या डब्यात 24 लाडू आहे, 24 खाऊन घे. जो माझी आजी स्वखुशीने मला लाडू बनवून द्यायची. मी आळंदीला जायचो तेव्हा. बघा महाराज इतकी माझी सुंदर आजी होती. तिला देवाची खूप आवड होती, देवाची खूप आवड होती. फक्त सांगण्यापुरतं नाही तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या आपल्या गावामध्ये कार्य करण्यापुरतं बना, सुंदर बना, नाही का? आपली पूजा करून घेण्याकरता नाही. तर बाबा आपण आलो गावामध्ये, आपली पूजा झाली पाहिजे किंवा आपली सेवा झाली पाहिजे. गाडगे बाबा तुकडोजी महाराज कधीच सेवेसाठी जात नव्हते. आणि खऱ्या अर्थानं तशी सेवा करा की गावाची सेवा करण्याकरता आपण आलो, तेच काम करायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदा जयसाठी टाळ्या वाजवून द्या. आपण समोरच्या कार्याला सुरुवात करूया 2 मिनिटांमध्ये. जैसी नदी सागराशी मिळे, सोडून भेदभाव कष्ट बळे, तिचे कार्यची होते सगळे, मिळण्यासाठी सागरी वाहत राही आपुल्या रंगे, शांत होती सहज संगे, तिच्या पाण्याची घेऊन निजांगे, तृप्ती पावती जीवनी. परीती जशी महत्व सागराचे, तैसेची आहे मानवाचे, मोहपास तुटता सक्तीचे, धाव घेई निजरूपी. याचा अर्थ असा आहे जसं नदीला महत्व कशाचं आहे? सागराचं. तिले कसं वाटते? किती काही तलाव, किती काही डॅम, किती काही ते काय म्हणते अजून सागर जे काही बांधतो आपण, पाणी अडवतो ना डॅम मध्ये राहते, किती काही मोठाले बांधा, ते सगळे भरते हो नदी. आणि भरली आणि तिले सरळ रस्ता नसते. तर समृद्धी हायवे सरळ बनला असा रस्ता नसते नदीले. नदीले आडवे येते पहाडाले बी सुद्धा फेरा मारून जाते ते. तरी तिची आवड काय असते? मी सागराला मिळली पाहिजे. तिची आठवण काय असते? मी सागराला मिळली पाहिजे. तिची आशा असते काय? डोई थोड्या भरून जाते नद्या. नद्या कशा भरते? डोई थोड्या भरते. कुणाचे गाव डुबते, कुणाचे घर डुबते, कुणाचे वावर डुबते, पण ते नदी मात्र जिद्द सोडत नाही. आणि एक दिवस समुद्राले तसाच हा जीव आहे. या संसाराच्या पायी, या दुःखाच्या पायी, या आणण्याच्या पायी, या कार्याच्या पायी, या निंदेच्या पायी, या अभिमानाच्या पायी, या गर्वाच्या पायी, या अहंकाराच्या पायी ह्या जीवही सुद्धा त्रस्त होते. आणि शेवटल्या टायमाले तो जीव असा म्हणते देवा मला नेणं बाबा, माझ्यानं दुःख सहन होत नाही. कोणाला कॅन्सर होते माय, कोणाला शुगर राहते, कोणाला लकवा मारते, कोणाचे डोळे जाते, कोणाला चवत राहत नाही खाण्याची, कोणाला उलट्याच होते. अनेक बिमाऱ्या जेव्हा येते ना तर तो जीव असा म्हणते देवा निज रूप दाखवा हो, हरि दर्शनास या हो, निज रूप दाखवा हो, हरि दर्शनास या हो, निज रूप दाखवा हो. निज रूप दाखवा. हे जीव म्हणते देवा मला तुझं दर्शन झालं पाहिजे. देवा आता मला तुझ्यामध्ये विलीन कर. देवा मला आता या घराची आशा राहिली नाही, या दाराची आशा राहिली नाही, या वावराची आशा राहिली नाही.
कारण जेव्हा या शरीराला दुःख होते ना तेव्हा कशाचीच आशा राहत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.